चालली का लागे घरी? झालं का तो काम? नाही बा, माय झालं नाही. ते पिंकीचे बाबा तिकडे त्या शहादेव भाऊच्या घरात जायला तर त्याला आवाज देऊन राहिली. आवाज काय चालला नाही, म्हटलं ते टेकड्यावर उभी राहतो आणि तो आवाज. तू काय आली इकडे? अहो काय नाही, हे माझ्या टायतल्या बाया आल्या तर मग आली. अहो आता कसं आहे, काही बाया वावर पाणी पडलं की कामधंद्याची धूम लागते आणि काही बायाले शेतात चक्कर मारायची. एकदा फिरून येतो आम्ही शेतातून, तसंही आहे ना बाई काही. बाई बाई, मी तर इकडे आलती बाई वावरात. का हो तुला लागून येऊ का मग सकाळी? हो ना, यायचं ना मग. तू तर मलाच मी उन्हाळ्याला चालली, मी ढमके चालली. हा, असा नालायक बोलायचा माणूस आहे होतो, काय म्हणू आता. ओ माय पाय राती माघरची माणसाली म्हणे ना, पण उन्हाळ्याला ये जा म्हणे, उन्हाळ्याला ये जा. अन बाई असं कोण म्हणे म्हणजे म्हणे की एकटाच आहे म्हणे, तू तर बायकोला काय आणू नको म्हणे. एकाच काम आहे म्हणे. सांग माई मजुरी उभ्या उभ्या पाळली, अशी बोलली नाही मी त्याले. म्हणलं असं वक्तावर वक्तावर नाही म्हणता, म्हणलं सकाळी येईन का म्हणलं तुमच्या कामाला कोणी. मी सार्थकच्या बाबाला तर म्हणलं जाऊ नका, पण भरचा माणूस तर भल्ला आहे. त्याने म्हणलं जाऊच नका, पोळ दे त्याचं पेरणं. शोध म्हटलं वेळेवर कोणता उन्हाळ्या शोधतो तू तर. हा, तो हा माणूस ऐकला नाही, गेला ना, नाही तर आज त्याचं पेरणंच पडलं असतं. वक्तावर कोण गेलो असतं त्याच्या उन्हाळ्याला काय सांग. असं फैले धंदे करणं बरोबर आहे का? तूच सांग बरं. हा, काल लागे म्हणे गे दोघे जण या म्हणे उन्हाळ्याले. हा, और आज सकून मायमेशी दोरी बांधली, सगळं झालं, गेली तर पण म्हणे की नाही नाही म्हणे, तुला काही काम नाही म्हणे, एकच पाहिजे होतं म्हणे. मी म्हणलं का वक्तावर सांगतं का म्हणे? मी बोललीच ना साजरी, भांडणच केलं मी. इले तसंच पाहिजे. हा, मी चांगली होक्याची मजुरी दिली ती, म्हटलं चाल बोला गणिले तर म्हणे मी उन्हाळ्याला चालली म्हणे, 600 रुपये रोज भेटतात म्हणे. घे म्हणा मग आता, अतिथूनही गेली आणि पतिथूनही गेली. साजरी मला वावरात आली असती, 300 रुपये तर कपले असते. मग अति हाव केलं की असंच असते, तोंडावर पडते. सकाळी येऊ ना मग मी तुला वावरात. असं काय तसं काही काम इथं नाही बिचारी, म्हणजे आज आम्ही लय लावलं. आता काय सकाळ तर काही नाही, 2 घंट्याचं राहिलं. मी तसं आहे ना कमलाबाईला सांगितलेला. आता सकाळी का मी त्याला बंद करू का? तू गेलती बाई उन्हाळ्याले, 600 रुपये रोजानं. मग आता ती बाई आली बाई कशी मा वावरात. आता तिला काय म्हणू की तू उद्या येऊ नको? ते म्हणेन ना की का बाई लावगण तर राहिली तुमचं, वावर तर राहिला उलसकन, मला कोण बंद करता? असं होईन ना माय, असं कर तू, राहूच दे. हा, अहो येतो ना, तूच तर हरास यायचं काय. आम्ही रिकामी थाव ना, येतो ना. अहो पण मला वावर रिकाम नाही ना आता. आता लावली ना आज आम्ही, होती ना तिथे पराठीन, उद्या काय 2 घंट्याचं का? तू का मा वावरात जांभया द्यायला येतो काय? जाऊ दे, जाय उन्हाळ्याचा रोज पाय एखादा भेटला तर भेटला. 600 रुपये मजुरी भेटते ना बाई, 600 रुपये. मामाजी बाई एका जागेवर बसल्याच जात नाही, काऊनच हिंडत असतील समजत नाही. पिंकीचे बाबा त्याला द्या बरं धाडून. काय म्हणतो ती सूनबाई? म्हणलं मुकाट्यानं बसा ना एका जागी, पडले गिळले तर नसता आम्हाला घोर होईन. हा, काऊन तुम्ही हिंडता पाण्या पावसाळ्याचे? काही पाणी नाही ना बाई, रात्री कुठे पाणी आलं? हा? पाणी आहे ना, काय 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 काळी आहे ना माझं, मी काळी टेकवत टेकवत गेलतो. घरात बसून बसून जीवार येते व बाई. हो बराबर आहे, घरात बसू बसू जीवार येते. पण आता पावसाळ्याचं कसं राहते, कुठे पाय घसरीन अन तोल गेला आणि पडले तर नसतच होईन ना. एक कामाधंद्याचे दिवस आहेत आता. बसावर तुम्ही, मी बाज आणतो, बाज टाकून देतो. अति अंग टाका, अतून दिसते तुम्हाला. काही घरात बसा लागत नाही, अति अंग टाकत जा, अति बसत जा. हा, हा, बाज नाही आणा लागत, बसतो मी आधी. बाबू काय करून राहिला? दे बाबू जो मारल्याजवळ धाडून, तो असला की राहते माझं, तू करतो आलं काय. आशीचा फोन आलता बाई, मग आहे ना, आशीच होती ना. हो, अशा बाईचाच होता. काय म्हणे? नाही लय वाकोड बोलली म्हणून म्हणलं. नाही नाही, काही नव्हता, असाच लावता त्या बाई. सहज लावला मला, मग काही कामात हा का म्हणलं नाही, मला रिकाम पण होतं तर मग बसल्या बोलत. काही नव्हतं, तसंच बोलल्या. या वाटते म्हणा दडी पाण्याचं इकडे. मी म्हणलं या मग गावातली मजा पाहायला, गावातला पावसाळा पाहणं म्हटलं. असंच गमता.
आजी येते बाप्पा ती आता येते का आता तर गेली आता येणार नाही ते. ओय ते पापड आहेत का? हो, कोणाला पाहिजे? ते माणिक आहे ना, माणिकच्या घरी पाहुणे आले तर ते कोणी पाहुणे आणि बाई घेते ते पापड. ते माणिकची बायको आणि ते येऊन राहिले. मग ते दाखवत होते शॅम्पल मध्ये भाजून दे दोन पापड. हा आणि खायला देता येईल म्हणजे समजी. हा पाहुणे आल्या कोणी पाहुणे माणिकनं सांगितलीशी गोष्ट कारण त्या बायकोने सांगलीशी तर तू मले म्हणे आता मी त्याच्या दारातून आलो होतो तर पापड आहेत का म्हणे मी आणलं गड्या, घरी जाऊन विचारतो. आहेत ना. हो म्हणत जा ना तुम्ही. तर तीच विचारायचं किती किलो पाहिजेत काय पाहिजेत आणि घरी जाऊन विचारतो म्हणतात. काय माणूस आहे ज्याला घ्यायचं आहे त्याचाही निर्णय बदलवतात. हो म्हणून जा सांगून या. जा आहेत म्हणून सांगून या. मी काय त्याच्या घराला जाणार हो काय येतात तेच त्याची बाई कोणती बाई येऊन राहिली. मामाजी तुम्ही होती बसा हा. आता आले की पाहिजे मी पापड भाजतो. ते गिरायकाला खाऊ घालतो मग. बाई कोण्या गावच्या आहेत काय सांगू. बाई गावोगावी मला पापडाचा प्रचार होती बाई मग. बाई असं करतो 2-3 तळतो बी आणि तळूनही खायला देतो आणि लगे भाजूनही. कोणते आवडले तर किती खाणू पाहुणे लय 4-5 जणी आहेत का? बाई 15-20 किलो जातात की काय? बाबाजी पंडित आहेत का? काय बरं काय पाहिजे हो पुरी इकून ये संभरून ये काय पाहिजे. पंडित. आबा पोंगा पंडित थोडी असतात आपल्या ह्याच्यात. बिस्किट आहेत, स्वीट टोस्ट आहे, चहा आहे. तू तर चहा पेतच नसशील ना. पोंगा पंडित नाही तर ती. गोळ्या आहेत का मग? नाही गोया बी नाहीत. चॉकलेट आहे का? नाही ना व. कुरकुरे? नाही ना व पुरी. हाय तरी काय मग? चहा आहे चहा पेतो का हा? अहो चहाची टपरी आहे ना हे. जाय दुकानात जाय गावाच्या दुकानात भेटते समजा. हे बी तर दुकानच आहे ना. हा दुकानच तर आहे ना मग हे बी मग ती बी भेटायला पाहिजे ना. अव नाही व पुरी हे चहा भेटते चहा. मोठे माणसं चहा पेतात की नाही तो बाप पेते का घरी चहा. हा पेला का तू संतोष चहा पेला का मा बाबाला संतोष नाही म्हणायचं. बापा. मग काय म्हण लागते त्या संतोषले संत्या. हा थांब संत्याले आवाज दे बरं. मा बाबाला काही मी म्हणायचं नाही. बाबाले चांगलं नाव म्हणायचं. बापा रे मी पडला ग मला तो बापाचा. हा बाबाला सांगून देतो ही टोपीवाल्या आबाची काही कामाची नाही. काही भेटत नाही तुमच्या दुकानात. सांगतो मी सगळ्या गावात आता. सगळ्या लेकराले सांगतो की याच्या दुकानात जाऊ नका. याच्या दुकानात काहीच भेटत नाही. चॉकलेट नाही, गोळी नाही, कुरकुरे नाही, पोंगा पंडित नाही, काहीच नाही. मला बाबाला काही काही म्हणता. मी येतच नाही आता जवळ या दुकानात. काय व? लहान लहान लेकराई सांगा आता चिलम्या खबऱ्या करायचा टाइम आला का? हा? चहाची टपरी टाकून बसले कामधंद्याचे दिवस. आता लहान लहान लेकराई सांगा बसता वाटते बाता करत. शांती मग काय करू तू बसतो घरी. मग आता काय करू मी. लहान लहान लेकराई संगच गोष्टी. कोणी येत नाही ना दिवसभर चहा प्यायले. काय दिवसभर टपरी उघडून बसता. चला त्याच्यापेक्षा वावरात मग वावरातून चक्कर मारून येऊ एक. तू गेलती ना बस कोण. अहो मी गेलती पण म्हणलं तुम्ही आले तर फरक पडते अजून. हा म्हटलं फवारा गिवारा मारायचा का काय तो. हा फवाराचं औषध घेऊन या. काय बाई हे चहाची टपरी टाकली तुम्ही वावराकडे दुर्लक्ष करता बरं. हा काही बोलतं का वो मॅटी वावराकडे दुर्लक्ष करणार आहो का मी. पण आता बिझनेस केला तर त्या बिझनेसला टाइम नाही द्यायला लागेल का. माय बाई दिवसभर टाइमपास व्हाय. टाइम तर नाही दे ना बिझनेसले. दिवसभर टाइमपास करणं आहे. शांती तू मला हमेशा अंडर एस्टिमेटच करतो. डोंट अंडर एस्टिमेट पॉवर ऑफ शांताराम. हो ते वावर दाखवीन ना तुम्हाला पावर मग. हा वावर पेरलं चक्कर मारून ना राहिले काही नाही. ती काय मुले तुमच्या या चहाच्या टपरीची पावर दाखवता. चला मी दाखवतो तुम्हाला मा वावराची पावर. शांती असं तुम्हाला बिझनेसले कमी नको लेखू. एक दिवस मी एवढा मोठा चहावाला होईल. हो माहित आहे मला चहावाले कुटी कुटी गेले आणि आता त्यानं देशाला कुटी नेऊन ठेवलं हे बी माहित आहे मले. म्हणून म्हणतो घरी चला ते वावरच बरं आहे आपलं.
आपल्या भारतात तर आता चहावाला म्हटलं की लोकांना एकच आठवते. अरे कोणी ना कोणी तर चहावाल्यावर विश्वास ठेवा. त्या नाही, या शांताराम चहावाल्यावर. पासून चहाची टपरी उघडून बसलो, कोणी नाही आलं चहा प्यायले. ओ हो. मी भाषा शिकेले. तो गड्या मुले शाळेतच जा लागते. हो. कोणती भाषा शिकतील, कोणती भाषा बोलतील, काय झालं? अरे बाजिंद्या, बेस्ट दाखवतो मले, बेस्ट दाखवतो आहे ना आ? असं खोकलतो. मी खोकलतो. बाय व सुनबाई पाय, हा कसा 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 मले बेस्ट दाखवते पाय. मी खोकलतो तर लागे तो बी खोकलते. मारू मारू काळीनं मारू, हा? कांटा लागते हे पोरग, हा? कसं कसं खोकलतो मी, सांग बर. अरे बापरे, इतक्या जोरात खोकलतो का मी, इतक्या जोरात, हा? लय गुण करते लेक, लय गुण करते. मामाजी लय बदमाश होऊन राहिला तो. अरे आबाजी सारखं करते का? आबाजी कसं करतात? अरे आबाजी कसे करतात? लय बदमाश आहे. असं खोकलतात का? लय लय बदमाशपणा करते. चालून दाखवते लगे माल्यावानी. मग दुकानात तो पप्प्या म्हणे म्हणे का रे आबा कसं चालते, तर लगे ओसू लागे कोळ होऊन चाले लागेल. आणि भटकन आपटलं मग, आ? आबाजी करते ना. आबाजी सारखं करतो, आबाजी सारखं कर बरं, कर बरं. तो बाबा आला, तो बाबा आला, बाबाला दाखव बरं करून. दाखव दाखव. इकडे ये रे मुरली, ये रे इकडे. काय झालं? आता लेख सदान कदा थकेलच असते. अरे जरा सक्त हे राहायचं का ना थकला. इकडे ये, हा पाय कसा करून दाखवते. बाबू बाबू, हा कसं करते आबाजी, कसं करतात दाखव बरं, बाबाला दाखव बरं. थकते ना की आता. आता नको मला खोकलून राहील का? अव मामाजी खोकलतात ना, बरोबर तसंच खोकलते लगे. दाखव एकदा बाबाला दाखव करून. अरे हा, आबाजी सारखं करतं का? बाबू बाबू बाबाला दाखव, बाबा चॉकलेट देते मग. चॉकलेट देजो रे, हा मुरली चॉकलेट देजो बाबूली एक. बाबू करून दाखव. कसं खोकलतो बा मी. खोकल बरं. ताते ताते देते ताते. पहिलेच कबूल करून घेते. चॉकलेट देते, चॉकलेट देता म्हणायचं, देता म्हण. हाव देतो तुले चॉकलेट, दाखव करून. असं खोकलतात का? लय बदमाश आहे तो, लय जोजर खोकलते लगे. ताते दे ना ताते. पाहू आठवण नाही भुललं, चॉकलेट दे म्हणते. आणलंच नाही माझ्या चॉकलेट. तुलेच दाखवता येतात का लोकांना बेस्ट? आम्हाला बी येतात. आणलंच नाही चॉकलेट. बसले का खोकलत आता. आणलं नाही ना, आणते ना, आणते ना, आंध्रे बाबूल चॉकलेट आण. अरे आणतात ना, आणलं नाही ना मग आणतात, दुकानात गेले की आणतात. आबाजीला खोकलून दाखवतो आता. ओय चहा देवा मले. हो, हा माणूस तर बाई दिवसातून किती खेप चहा पिते काय माहित बाई. हिरा चहा चहा चहा. तुम्हाला करू का मामाजी चहा? नाही बाप्पा, मला नाही पाहिजे. त्याला दे करून. अरे अरे अरे, लोळा लागते का मग, लोळा लागते का? पाय पाय मला खोकला आला. खोकल बरं तू. इकडे खोकल नाही सुरू, इकडे लढ नाही सुरू. चल आपण आणू जॅकेट, चल
चाल दुकानदारातून जॅकेट आणू. बाबांना नाही आणलं मग काय झालं, आपण आणू. काय करा भैया मामाजीचं ऐकतच नाहीत. पाय त्याला काकीत घेतात लागे. पडतील ना, दोघही पडतील हे एक दिवस. बरं बोट धरून न्याव की नाही तर पाय काकीत घेऊन जातात लागे त्याले दुकाना लोक. मामाजी राहू द्या ना, पाडशील ना तूही पडी ना तुम्ही पडसान. अरे ते ठाणे हा जॅकेट देतो ना तुले, चाल. पाय जा तर तू पडसान ना. बरं त्याला खाली दे ना उतरून. जातो जातो आम्ही वचे वचे जातो आम्ही बराबर. जाऊ द्या नेतात ना ते. गाय तुझ्या गाय बरं दे बरं. मा डोकसं दुखून राहिली का थंडीनं. दे जा नेतात त्याला दे ना आणतात. त्याचं नको डोकसं खाऊ तू. तू मा डोकसं दाब बरं. मा इकडे डोकसं दुखून राहिलं. बरं थांबा मग मी बांब लावून देतो. चहा आणतो पहिले गाडून. चहा घ्या. तसंही तुम्हाला नाही पाणी पावसाळा सुरू झाला की तुम्हाला बाततेच निरा. हिवाळा आणि पावसाळा तुमचं निरा असते ते खॅक खॅक खुक खुक नाकात हमेशा शंभूड. एवढं मस्त पावसाळा सुरू झाला की काय मस्त वातावरण होते. हा माणूस तर बाई हमेशा बिमारच पडते.